तिच्या अंगणा युवराजा घेऊन येई मिठ मोहरिणी दृष्ट काढायची मीठ मोहरिणी दृष्ट काढायची आता जाई माहेरा गाडी सजवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा मनच विचार हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैत्रिणी चल गाव गाणी नको डोळा पाणी चल गाव गाणी नको डोळा पाणी तुझ्या उंजळीत ती वाटे वेवला येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी स्तुते तव सर्वदे करि वंदना देवते आशीर्वचे देवते आशीर्वचे मम पूर्ण हो मन कामना शारदे विजयोस्तुते तव सर्वदे करि वंदना रूपिणी. हा म्युझिक वाजवणार ते तुम्हाला गेस करायचे की म्युझिक कुठली आहे आणि इथे येऊन पटकन एक जेवढं तुम्हाला लिरिक्स आठवते तेवढं तुम्हाला गायचं आहे पटकन यायचं आहे. चला पहिलं सॉन्ग बघूया कोण ओळखतंय. 2 मिनिटं थोडंसं आपण नाव सांगा तुमचं. मी सुषमा धनेश्वर काय करता आपण. ओंकारची मावशी आहे. क्या बात आहे. काय करता आपण. आम्ही रिटायर्ड टीचर आहे. ओके. आणि असं म्हणजे जेव्हा फ्री असेल वेळ असेल जसं मॅडमना सिंगिंगची आवड आहे तुम्हाला काय आवड आहे कसलं गाणे ऐकणे म्हणणे अजून नक्कीच. बाकी कला क्षेत्रातलं सगळेच. क्या बात आहे. चला त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत आणि जगन्नाथ ये टाळ्या Come on. तेरी सावल लावित प्रीत ये टाळ्या झाल्या पाहिजेत. तुमचा प्रतिसाद त्यांना सपोर्ट हवाय मोटिवेशन आहे. जवळ घेना आहा प्रीतीत ये ना जवळ घेना. क्या बात आहे. ताईंसाठी जो कोण असलं बरं तुला काय कळलं का घरी कसा असतो आवाज. थांबा हा परत एकदा नाव सांगा. अरुण रती पडते. काय करता आपण. मी आता BSNL मध्ये 37 वर्षाची सर्व्हिस करून मी रिटायर आहे. क्या बात आहे. मी मैत्रीण आहे. अच्छा. मी अहमदनगरहून आले आहे. अहमदनगरवरून आले. एकदा टाळ्या जोरदार छान एकदम चालू करूया. कुठलं गाणं आहे. असं माईक थोडासा जवळ पकडायचा. थांबा मी जेव्हा तुम्हाला स्टार्ट म्हणेल माईक जवळ पकडा असं. टाळ्या. ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या पाहिजे. जाऊ तर मला आलोय संडे आहे अहो सर्व लेडीजच बाजी मारतात. कुठलं गाणं आहे. ओके. आणि काय तुमच्या हॉबीज आहेत काय छंद आहेत. हॉबीज सिंगिंग डान्सिंग ओके. रांगोळी आर्ट मधल्या सगळ्या सगळ्या परिवाराला सिंगिंग डान्सिंग म्हणजे है ना? म्हणजे मला वाटतं वारसा जपलेला आहे सिंगिंगचा बऱ्यापैकी. ठीक आहे. कुठलं गाणं आहे. अश्विनी आहे ना. चला टाळ्या टाळ्या नॉनस्टॉप त्यांच्यासाठी. कुठं बसलेत सर कुठं बसलेत. हा तिकडे बघून बोला. लाजतात ते सर. आहा क्या बात आहे. अजून
आहेत ओंकार दादा. ओंकार दादांनी पुढे यायचे पटकन जरा. चला पुढचं गाणं त्यांची सांगा त्यांना. कुठलं गाणं आहे माहितीये? कविता करतात? हा एखादी कविता सर. माईक थोडा जवळ. हा असं येस. तुम्ही तुमचं 2 मिनिटं घ्या वगैरे. जेवण बनवायला खूप. हा क्या बात आहे. चला पुढचं सॉन्ग स्टार्ट. थांबा टाळ्या त्यांच्यासाठी. टाळ्या टाळ्या टाळ्या. माईक थोडासा जवळ पकडायचं. थोडंसं टाळ्या झालं पाहिजे. थांबा 1 2. टाळ्या त्यांच्यासाठी थोडंसं प्रोत्साहन. क्या बात आहे. सगळ्यांनी गायचंय काहीतरी शिका. तुझी चाहूल लागताच आम्हाला साऱ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले. 4 भिंतींच्या अपूर्ण घराला मजबूत छप्पर मिळाले. आमच्या हृदयाच्या कप्प्यातला एक अमूल्य ठेवा बनला. आम्हाला जवळ आणणारा तू एक दुवा बनला. अंधारात हरवलेल्याला मशालीची साथ मिळाली. अवघड कवितेला जणू एखादी सुंदर चाल मिळाली. तुझी चाहूल लागताच अश्रूंचेही मोती झाले. सागरात भरकटलेल्या नावेला चांदणे सोबती झाले. तुझी चाहूल लागताच आकाशात सप्तरंग उधळले. शांत नीरव सागरावर पाण्याचे तरंग उमटले. त्या लाटांवर स्वार होऊन आम्ही पुन्हा एकदा लहान झालो. तुझ्याशी बोबडे बोल बोलायला आम्ही खूपच आतुर झालो. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. आईसाठी पण करा की थोडस. नेक्स्ट टाइम. बापरे किती वर्ष झाले लग्नाला? एवढं अवघड आहे का? आई आल्यावरती घे. सरांसाठी जोरदार टाळ्या झालं पाहिजे. थांबा 2 मिनिटं. झेंडा मूवी कोणी बघितलाय का? ज्यांनी राज ठाकरेंचा रोल केला होता. क्या बात आहे सर. तुम्हीच तर नाही ना सर ते? बरं या इकडे सेंटरला या. थोडंसं सेंटरला. एवढं साईडला काय सेंटरला या. तुम्हाला काय करायचं असं की माझी वाईफ जेवण चांगलं बनवते आणि माझी आई अजून चांगलं जेवण बनवते असं काहीतरी थोडंसं आपल्याला पॉझिटिव्ह डिफरन्स तुम्हाला सांगायचं. विचार करा जरा थोडासा. अरे बापरे सर एकदम जेवण बनवते आणि कॉपी नाही. कॉपी करायच्या. बरं हा ठीक आहे. माझी बायको खूप चांगलं जेवण ऑर्डर करते. जोरदार टाळ्या सरांसाठी. एकदा पुन्हा एकदा नाही हे रेकॉर्ड नाही का? बरं पुन्हा एकदा. आई माझी खूप चांगलं जेवण बनवते आणि माझी वाईफ खूप चांगलं जेवण ऑर्डर करते. कुठे बसते वाईफ तुमची? आली नाही येत म्हणून तुम्ही धडा केलेला आहे. तुम्ही सांगा सर एखादं. मी तुम्हाला केल्यावर खूप छान दिसते आणि बायको विदाउट मेकअप सुद्धा खूप छान दिसते. क्या बात आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी. आता असं काहीतरी मगाशी पण म्हणायचं होतं सर. तुम्ही कुठं बसता? अच्छा त्यांनीच. बरं ठीक आहे. हा चांगला सोशल तिचं खूप चांगलं आहे. सोशल माईक थोडं जवळ पकडा. त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. असं थोडा जवळ असा. हा तिचं सामाजिक भान खूप चांगलं आहे. कुणाचं? माझ्या मंडळीचं. वाईफचं. ओके. आणि आईचं तिच्यासारखंच अजून चांगलं होतं. क्या बात आहे सर. एकदम शांत एकदम डिप्लोमॅटिक उत्तर दिले. त्यांच्यासाठी जोरदार टाळा. आता मग कम्प्लीट द सेंटेन्स. गप्प राहिला. तुमचं काय? आई मुलाला बोलायला शिकवते आणि आई आणि वाईफ. एक आमचे क्लायंट सकाळीच म्हटले कुठं बोलायचं ते शिकवते. एक्झॅक्टली. कधी शांत बसायचं ते शिकवते. क्या बात आहे. आपल्याला एवढं आईने पण. आणि अजून एक डिफरन्स आहे. बाळांना खूप छान केस येतात आणि जेव्हा वाईफ फिरवते तेव्हा
वाईफ तेव्हाच फिरत त्याच्या केस नसतात. सरांसाठी जोरदार टाळ्या. जाऊ नका सर्वांनी जागेवर राहायचं आहे पटकन. सर्वांनी जागेवरती उभं राहायचं पटकन. जोपर्यंत तुम्ही उठणार नाही मी असंच बोलत राहणार. सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे. तुम्हाला तुमचे दोन्ही हात असे वरती करायचे थोडेसे आणि दोन्ही हातांनी आभाळाला ढकलायचं. असं ठीक आहे. ही उठ स्टेप आहे. करूया सर. तुम्हाला पण करायची आहे. 1 2 3 1 2 3 स्माइल सर. क्या बात है. पुढे क्या बात है सर. तुम्हाला म्हणायचं हो जेव्हा इकडे हो आणि इकडे न हो. दोन्ही हात असे वरती करायचे. छान आणि जेव्हा मी माईक तुमच्याकडे आणेल तुम्हाला नॉनस्टॉप म्हणायचंय लाख 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 लाख. चला हा बाकीचे बसून घ्या प्लीज. नॉनस्टॉप सेम आवाज वाटतं त्यांचं. काय बात आहे. قوية يا الحبيب سمح صبوحة خطبها نصير كف وهز شتوكين خليك شبيب حتى يكسر فريسة زيد عليه شوي. सर 2 मिनिटं साईडला ठेवलेलं आहे. पायरो जिथे पण असताल तुम्ही लक्ष असू द्या. हळू जाऊ दे. सॉरी हळू जाऊ दे. असं असेल का. थोडंसं डान्स करायला महिलांनी पण यायचंय पटकन. चला गाणं संपू द्या लगेच जाऊ नका. असं नाचतात जेंट्स लोक बघा. एका श्वासामध्ये टायमर लावला जाईल की माईक मध्ये सांगा. माईक अजून जवळ या. हाऊसवाईफ हा आणि काय करता. हाऊस वाईफ आहे. नाव सांगा परत एकदा. अतुल इंदापूरकर. ओके. आणि तसं तुमच्या काय आवडी छंद हॉबी काय आवडतो तुम्हाला. ओंकार आणि पूजा. टाळ्या झाल्या पाहिजे जरा. टाळ्या जोरदार. चौदा सेकंड जाऊ नका. नाव सांगा काय करता. ऋतुजा कुलकर्णी. माझा कुर्ती हाऊसचा बिझनेस आहे. कसला आहे. कुर्ती हाऊस लेडीज कुर्ती हाऊस हा कुठे आहे. बीडमध्ये. किती शॉप्स आहेत. माझा एकच शॉप. करा प्रमोट करा बिझनेस अजून. काय ठेवता. नाही अजून करा. बिंदास मार्केटिंग ही बिंदास केली पाहिजे. नमस्कार माझं नाव ऋतुजा कुलकर्णी. माईक जवळ पकडा जरा. हा नमस्कार माझं नाव ऋतुजा कुलकर्णी. माझं बीडमध्ये रुही कुर्ती हाऊस म्हणून शॉप आहे. तिथे आपल्याकडे सर्व लेडीजचे सर्व आयटम माझ्याकडे
एकदम रिझनेबल दरामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही एकदा विजिट करू शकता दुकानाला. पत्ता सांगा. राजीव गांधी चौक, राजीव गांधी चौक, राजीव गांधी चौक, वेलनेसच्या शेजारी, वेलनेसच्या शेजारी, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 3, शॉप नंबर 3, रुही कुर्ती हाऊस. रोही कुर्ती हाऊस. नक्की विजिट करा. मार्केटिंग झालेली आहे. नंबर घ्या त्यांच्याकडून नंतर. पण कळलंय तुम्हाला काय करायचंय. चला तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. थांबा का थोडासा गॅप पाहिजे. भरपूर बोल. अभिनंदन ओंकार आणि पूजा. IT इंजिनियर आहात. ओके. आणि काय हॉबीज, आवड निवडी, हा छंद वगैरे. एन्जॉईंग मेकिंग फूड. फूड. डिफरंट टाइप्स ऑफ फूड. वेळ मिळतो का कामातून. कुठे बसलेत हजबंड, कुठे बसलेत, कुठे बसलेत हजबंड. सर काय काय बनवतात ताई, जरा या इकडे पुढे या इकडे. आता बघूया कारण माझी पण वाईफ IT मध्ये आहे. जसं सर म्हटले माझी आई जेवण चांगलं बनवते, माझी वाईफ पण. इकडे बघू नका. आता जाऊ दे, मी आहे तुमच्या बरोबर. सांगा. खिचडी सोडून सर्व. खिचडी सोडून सर्व. अशी सगळ्यात म्हणजे व्हेज नॉन व्हेज का फक्त व्हेज असतं. राजमा चावल. राजमा चावल. क्या बात आहे. आवडतं तुम्हाला का आईच्या जास्त हाताचं आवडतं. जाऊ द्या, घरच्या घरी बाहेरचं. बसून घ्या सरांसाठी. आता अभिनंदन ओंकार आणि पूजा. हा हे काय होतं. सपोर्ट अॅनालिस्ट. ओके. आणि अशा आवडी निवडी काय आहे तुमच्या. मला डान्स, गाणी ऐकायला आवडतं. ओके. गप्पा मारायला आवडतं. कधी असं झालंय का बाय चान्स की तुम्हालाच फ्रॉडचा फोन आला असेल. सांगा जरा थोडंसं, आपण अवेअरनेस क्रिएट करूया. काय होतं थोडंसं सांगा जरा. सो बेसिकली एक 5 मिनिटं शॉर्ट मध्ये सांगा. तिथून ऑर्डर आलेली आहे आता. हा येस एक वायफाय कनेक्शन होतं. आम्ही तो राउटर देऊन टाकलेला. सगळं म्हणजे झालं होतं, ते अकाउंट क्लोज झालेलं. तरी फोन यायचा माझ्या नावावर रजिस्टर असल्यामुळे की तुम्हाला घ्यायचं आहे का, तुमचा प्लॅन संपला आहे, रिचार्ज नाही केला. एकदा कंटाळा आलेला. अच्छा, म्हणजे रिचार्जसाठी बेसिकली फोन आला. वायफायचा टाटा जसं. हा ठीक आहे. तो भारत बसल्या. बापरे. लेडीज होते जेंट्स होते. जेंट्स होते. अरे बापरे. नाही नाही तसं काय नाही. मला वाटलं मोस्टली. तर इकडे सासरी शेती आहे, पण लग्नाआधी तिकडे माहेरी नव्हती. त्यामुळे हा किस्सा तेव्हा खूप कॉमेडी होता की मला शेतीसाठी फोन यायचंय की तुम्हाला ट्रॅक्टर हवाय का. एकदा ऑफिसमध्ये होते, फोन आला, ट्रॅक्टर हवाय का, तुमची शेती आहे ना. मी म्हटलं हो आहे, पण आजोबा नाही म्हणतात आता नाही ठेवायची शेती, तर काय करायचं, ट्रॅक्टर घेऊन सांगा तुम्ही. मग ते समजावून सांगायला लागले काय काय फायदे असू शकतात काय. मग असं करून त्यांना बिचारे म्हटलं. भाऊजी आणि पूजा ताई. टाळ्या. 15 आले जवळ आले. 18. ओके. तुम्ही दोघी मैत्रिणी आहात का. जावा आहे. सगळ्यांनी ठरवलंय का एकदम छान, म्हणजे असं बँकेत किंवा असं काही गोल्स. अच्छा, क्या बात आहे. आणि काय आवडतं मॅम तुम्हाला. शेवटचे 2 आहेत. एक 5 मिनिट आहे. कितीचा रेकॉर्ड झाला. 18 सेकंड. स्टार्ट. अभिनंदन ओंकार भाऊजी आणि पूजा ताई. टाळ्या झाल्या पाहिजे प्लीज. 12 आले जवळ आले. जाऊ बाई जोरात. 8. ओके. बेसिकली मी मॅनेजर पण आहे, कुक पण आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. ऑलराऊंडर एकदा. पर्सनॅलिटीसाठी जोरदार टाळ्या. काय अजून तिसरं काय. हाऊसवाईफ आहे. मग मॅनेजर कुठले तुम्ही. नाही अहो रेकॉर्ड आहे, तुम्हाला ब्रेक करायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. अभिनंदन ओंकार आणि पूजा. टाळ्या प्लीज. 10. 14. आर्ट फॉर्म्स, बोलणं, हा. नॉट इवन अँकरिंग ऑल्सो. अरे वा वा वा. तुमचं थोडं धोक्यात आलेलं आहे नाही मी तुमच्या. शिर्डीला असते. अच्छा, शिर्डीला असते. मग मी येतो शिर्डीला. मी अहिल्यानगर जिल्हा कव्हर करते, इकडे नाही येत मी. डेफिनेटली. चला तुमची वेळ सुरू होत आहे आता. अभिनंदन ओंकार आणि पूजा.
टाळ्या थोड्याशा टाळ्या झाल्या पाहिजेत. 18चा रेकॉर्ड आहे, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन मध्ये आहे ताई. आल्या जवळ आलाय, डोळे बंद करा म्हणजे अजून होईल. सजलेले क्षण माझे याच्यावर आधी घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. टाळ्या कोणत्याही कार्यामध्ये आपण गणेशाला वंदन करतो. सुरुवात कार्यक्रमाची झालेली आहे. गणेशाला वंदन करणार आहोत कारण आपल्या सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा ज्याला आपण विघ्नहर्ता असं वक्रतुंड
डोहाळ्याचा कार्यक्रम आहे. त्या निमित्ताने दुर्गादेवीला तू गा दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू गा दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबाबाईचा सुद्धा ते तिच्या प्रेमाखातर आम्ही सुद्धा खूप छान हे कार्यक्रम करत असतो. गेली 2 वर्ष तिचं आणि आमचं नातं आहे. खरं तर व्यवहार कधीच मध्ये आला नाही, प्रेमच आहे. आणि हे नातं जितकं ती जपते याच्यापेक्षा जास्त मला वाटतं की आपली घरातली नाती जपत असेल असं मला वाटतं. म्हणजे की जर ही आमचं नाती इतकं छान जपते तर आपल्या जवळची नाती किती छान जपत असेल. असंच तिचं ही नात्याची जी तिची जडणघडण आहे ती अशीच राहू दे, असं तिचं प्रेम सगळ्यांना राहू दे. आमचं सुद्धा तिच्यावर खूप प्रेम आहे. मुलगी म्हटलं की आपण म्हणतो की तूप रोटी आणि धनाची पेटी असं आपण म्हणतो. म्हणजे त्या मुलीला लक्ष्मीचं रूप आपण देतो. ती तर आपल्याला माहितीच आहे लक्ष्मीचं आहे. हा ओलांडताना आपल्याला माहिती आहे की माहेरचं प्रेम सासरचं प्रेम. माहेर सांगाया तर सोपे पण कठीण सगळे. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. राणी मी राजाची जमवून घेईन कशी कशी. थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची. होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची. सजली बदली लाजली लेक लाडली चालली. Thank you.
गुलाबाची कली बघा हल्दीला माखली आली लाली कोऱ्या काली उतून चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली तू चालली थोडंसं कुठे कशी कधी कधी करेना थोडंसं कुठे कशी कधी कधी करेना हळूवार गाठ रेशमाची बांधतो पुन्हा हलकेच तार काळजाची छेडतो कधी 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 देतो कोणी नजरेचा इशारा कोणी हरपून देहभान त्यात गुंततो कोणी हरपून देहभान त्यात गुंततो गुलाबाची कली बघा हल्दीला माखली आली लाली गोऱ्या काली उतून चालली मनातल्या एका कोपऱ्यात असते. पहिला सण येतो. पहिला सण आल्यानंतर आपल्याला माहिती माहेरावरून आपल्याला मुराळी घ्यायला येतो, माहेरी जायला मिळतं, आईकडून कोण कौतुक करून द्यायला मिळतं, अन्नपूर्णेची पूजा करून सासर आणि माहेर दोन्हीसाठी प्रार्थना करता येते, मैत्रिणींना भेटता येतात, खेळ खेळता येतात. आपण सुद्धा पूजाचा लग्नानंतरचा सण आपण साजरा करणार आहोत आणि तो चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर आयानो या ग बायानो शेजारणीनो या ग या आयानो या ग बायानो शेजारणीनो या ग या फुलून आलंय अंगण पैशिम्यान धरले रिंगण फुलून आलंय अंगण पैशिम्यान धरले रिंगण चल ग माझ्या मैत्रिणी माहेर भाषण घडणी चल ग माझ्या मैत्रिणी माहेर भाषण घडणी कशान मन हे झालं ग बाई कावर कावर कशान मन हे झालं ग गौरीचा या करूया जागर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर चिन्ह तू गडी तू मी नाही तू निसर पगडी पोरी पिंगा तुझ्या पिंगान मला बोलवलं तेच घालवलं पोरी पिंगा लेक लाडकी होती सासरी आली माहेरी पोरी पिंगा माहेर गोड संसारी पोरी पिंगा साखर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर भुई भिजली भुई भिजली रुजला अंकुर उदरी बोल शक्तीने वाखली उजळ सुखाने पडली घमघमल्यानं सुगंध जाई फुलली हिरव्या हिरव्या रानात कणी मिसैक पानात जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात राधेची की कृष्णाची कमाई होणार तू कोणाची आई झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा कस्तुरीचा सुवास बाईचा होती शांत पांगणा गंधाची
साजिरा सुंदर जोडा लाखो बहिणीचा वंश वाढेल वाढेल दुडदुड धावेल घर त्याचे गोकुळ होईल शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ वाईन्यारा फुलवितो अवघ्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू सुलभागा हिंदोळा हा हळूहळू सुलभागा हिंदोळा हा हळूहळू सुलभागा चला आणि आता डोहाळ्याचा कार्यक्रम म्हटलं आल्याशिवाय राहत नाही, कारण त्याने आपल्या मनावर अधिराज्य केलेलं आहे आणि त्या गाण्याने सुद्धा अधिराज्य केलेलं आहे. धरणार आहोत पुन्हा एकदा बाळाची मावशी, बाळाची मामी, बाळाची येणार येणार ती बर्फी येणार 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 ती बर्फी येणार पेढा येणार ती बर्फी येणार लाडक्या राणीला लागली डोहाळी लाडक्या राणीला लागली डोहाळी दुर्गाकी सोहळी राणीचे राणीचे लाडक्या राणीला लागली डोहाळी
असं कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. खूप छान व्हिडिओ बनतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एनर्जी आणि परफॉर्मन्स छान आहे. आजी तू आपा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. आपण खेळू हे चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ. छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. आईचे तेज आईचे तेज माईची सेज सजली सजणार कोणी येणार सजणार कोणी येणार. आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग. कोवळ्या स्वप्नांची
सुखाची, निरागस आनंदाची आणि बाळलीलांचा अनुभव देणारे आहे. स्वप्नात दिसलेल्या त्या गोड क्षणांनी ओठांवर आपसूक हसू फुलते. चिमुकल्या बाळाचे वर्णन करताना त्याचे गोड हसणे, त्याचे कुरळे केस, रुणझुण वाजणारे बाळे आणि सावळ्या कृष्णाच्या रूपाचा भास होतो. मी स्वप्नगडे काल पाहिले, मी स्वप्नगडे नयनी मोहरली ग आशा, नयनी मोहरली ग आशा, बाळची मुकले खुदकन हसले, बाळची मुकले हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. हळूच बदले रंग सावळा, तो कृष्ण गडे काल पाहिले, मी स्वप्नगडे इवले जेवणी इवले डोळे. वहिनी जणू बहीण तिची ग, राते मिळून जणू सख्यावानी ग. पवन राम दोघे भाऊ, पवन राम दोघे भाऊ, पाठीशी सदैव उभे म्हणे. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. सर मागे सर. चला काय झालं पाहिजे जोरदार. धिक्काना 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 आज पड़ेगा सबको गाना. धिक्काना 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 धिक्काना. Smile, energy.
थाट मोगर गजरा साज के साथ नजरेचा नखरा नक्षीचा तोरा डोळ्यांच्या डोळ्याला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बरसली मोहरली खुलली करी मोगराची बाळ जन्म घेणार पूजा ओंकार आई बाबा होणार. ओंकार कुठे आहे? हा मागे जाऊन बसला. जसे जसे घरी बाळ जन्म घेणार आईच फोन गप्पा विसरून सारे डायपर सारखे चेक करावे लागणार. आमच्या घरी बाळ जन्म घेणार. लॅपटॉप सोडून बाबा बाळाशी बोलणार. लॅपटॉप सोडून बाबा बाळाशी बोलणार. मॅरेथॉन मात्र बाळासोबत खेळणार. आमच्या घरी नवीन पाहुणा येणार. आजीचे काम मात्र रोज वाढणार. आजीचे काम मात्र रोज वाढणार. तिची त्रेधा तिरपीट पाहून बाळ हळूच हसणार. आमच्या घरी नवीन पाहुणा येणार. आजोबा मात्र खुश होणार. आजोबा मात्र खुश होणार. नवीन त्यांना सवंगडी मिळणार. आमच्या घरी नवीन पाहुणा येणार. अभिर दादा आणि रेयाताई तर खूपच खुश होणार. अभिर दादा आणि रेयाताई तर खूपच खुश होणार. खेळायला आणि अभ्यासाला त्यांना नवीन भावंड मिळणार. आमच्या घरी नवीन पाहुणा येणार. आमच्या घरी बाळ जन्म घेणार. मी एक मॅजिशियन आणि अँकर आणि पूजाताईंसोबत एका इव्हेंटमध्ये मिळालेली आणि त्यानंतर आम्ही फक्त द हबमध्येच मिळत नाही तर इतरही आज जसं मिळतोय तसं फक्त व्यावसायिक न मिळता असं पर्सनल असं कनेक्शन जोडलं गेलं आहे. आणि याच निमित्ताने मी आज पूजाताईंबद्दल म्हणजे पूजा मॅडमबद्दल 2 शब्द बोलू इच्छिते आणि तेच तुम्ही ऐकून घ्यावे इतकीच विनंती. बरं, पूजाताईंसाठी बोलायचं झालं तर जेव्हा आपण एंटर करतो कोणत्याही इव्हेंटसाठी तेव्हापासून तर इव्हेंट संपतपर्यंत इथे कोणी मिळेल तर सुदर्शनजी आणि पूजाताई. तर पूजा मॅडम ह्या असतात की प्रत्येक काम अगदी व्यवस्थित कसं होणार, ते काम जसं क्लायंटनी म्हटलंय त्याच्यापेक्षा जास्त चांगलं कसं होणार, त्यांना आल्यावर ते सुंदरच नाही तर अप्रतिम कसं वाटणार आणि त्यानंतर आलेल्या प्रत्येकाला किती चांगली सर्व्हिस मिळणार, किती चांगलं जेवण मिळणार, किती चांगलं इव्हन माझा प्रोग्राम किती व्यवस्थित होणार याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असतं. यानंतर आज जेव्हा मी इथे पाऊल टाकलं तेव्हा मी सगळीकडे बघत राहिले कारण मी प्रत्येकदा इथे इव्हेंट करायला येते पण आज जो माहोल आहे हा आजपर्यंत कोणत्याच इव्हेंटमध्ये मी इथे बघितलेला नाही. कारण आज त्यांचा स्वतःचा इव्हेंट आहे आणि सुदर्शनजी खरंच खूप कौतुक करावं लागेल. पूजा मॅडमचं खूप कौतुक करावं लागेल. कोणताही इव्हेंट मी जितके इव्हेंट इथे केले असेल त्यातला हा सगळ्यात उत्तम इव्हेंट आहे. काय म्हणजे प्रत्येक
बघण्यासारखी आणि त्या प्रत्येकातून ते प्रेम, ती ममता त्या बाळापर्यंत इतकी पोहोचते. सगळ्यांचे आशीर्वाद इथे बसलेल्यासाठी आणि स्पेशली पूजा मॅडमसाठी, कारण मी त्यांच्यासोबत गेल्या कित्येक वर्षांपासून आहे आणि प्रत्येक दिवशी जेव्हा पण मी घेते त्यांचे एफर्ट्स, त्यांचे प्रयत्न खरंच असेच सक्सेसफुल झालेले बघते. आणि तुम्हाला कदाचित ते दिसत नसेल, कारण जे घरचे लोक आहेत ते त्यांना फक्त काम सकाळी पण इव्हेंट असला की येऊन जातात, पण इथे जे ते साध्य करतात प्रत्येकाचे जे ते आनंदी क्षण अतिशय सुंदर बनवतात, जसे आज बनत आहे. माझ्या पॅशनमधून आनंद घेते, तोच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो नेहमी. आणि आज तो आणि खूप खूप प्रेम या बाळाला येणाऱ्या सगळ्यांकडून, आलेल्या सगळ्यांकडून आणि माझ्याकडून सुद्धा खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझं ऐकलं. मी आहे मॅजिकल रश्मी, म्हणजेच मॅजिशियन आणि अँकर रश्मी. भेटूया पुन्हा कोणत्या इव्हेंटमध्ये, तोपर्यंत बाय. आणि आता आपल्याकडे आहे पूजाकडे बघितलं की सगळीकडे अगदी आनंदी वातावरण होतं, सगळं मंगलमय वातावरण होतं. नावाप्रमाणेच पूजा आहे, कारण कामाची ती पूजा करते. कारण कोणत्याही कामाची पूजा केली आणि मनापासून काम केलं आणि प्रामाणिकपणे केलं तर त्याचं फळ हे मिळतं. आणि आज तिला ते मिळालेलं आहे. तिच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आमचा आनंद. मग आम्ही पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर तिला खूप खूप शुभेच्छा, बाळाला खूप खूप आशीर्वाद. तिची ही वाटचाल अगदी खूप गगनभरारी घेऊ देत, तिच्या बाळाची सुद्धा उंच गगनी भरारी होऊ देत आणि खूप छान असंच वाटचाल तिची चालू राहू देत. भारतीय परंपरा, संस्कृती आणि संस्कार ती जपतीये. तिला आपण सगळ्यांनी सुद्धा खूप साथ देऊया. तिचे घरचे तर ऑफकोर्स देतातच आणि त्यामुळे ती इथपर्यंत आहे. सगळ्यांनी मिळून आपण हा सोहळा खूप छान पद्धतीने साजरा केलेला आहे. सोहळ्याच्या सांगतेला जाताना मी सांगते की स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. स्नेहभोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी दोन्ही परिवाराकडून आग्रहाची विनंती आहे. जेवायला घेताना फक्त आपल्याला पाहिजे तेवढंच ताटात वाढून घ्यायचं आहे, अन्न वाया घालवायचं. प्रसन्न वाटलं, जवळून पाहत होतो आम्ही त्यांना की त्या काम करतात, त्या खूप काम करतात, सारख्या कॉल्सवर असतात. पण आज प्रत्यक्ष पाहायला भेटले की त्या जेवढे काही एफर्ट्स घेतात त्यामागे कितीतरी प्रयत्न असतात त्यांचे आणि त्यांच्या कामाला खरंच सॅल्यूट. आणि वी आर सो प्राऊड ऑफ यू. बाबांना सांगते, पूजाने जेव्हा ही चाहूल लागलेली तुम्हाला सांगितले तेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये होतात, घरी होतात, बाहेर होतात, काय रिॲक्शन होती? मी ऑफिसमध्येच होतो त्यावेळेस आणि आम्ही बरीच वर्षापासून पण आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्यावेळेस आणि ज्यावेळेस आम्हाला समजलं त्यावेळेस खूपच आनंद झाला. मग उड्या मारल्या, डान्स केला? नाही, ऑफिसमध्ये होते त्यामुळे काही नाही, कारण समोर नसणारे मला माहिती आहे, त्यामुळे समोर असती तर तिला उचलून घेतलं असतं. पण नाही म्हणजे पण आम्ही म्हणजे खूप अशी भावना, उत्कट भावना होत्या. ॲक्च्युली खरं आहे, म्हणजे ज्या आनंदाच्या क्षणाची आपण वाट बघत असतो तर ती अकस्मात आपल्या आयुष्यात आल्यानंतर त्याचा आनंद खूपच मोठा असतो. मला तुमच्या भावना समजत आहेत. सांगते, गोष्ट सांगते. हे गाणं आमच्या आईने तयार केलेलं गाणं आहे. आता ते साधारणतः 50 ते 60 वर्षापूर्वीचं आहे आणि आई आमची खूप छान गाणारी अशी होती. प्रत्येक ठिकाणी मग तिला ते डोहाळ जेवणाचं गाणं असो, म्हणजे ते मातृभोजन असो, नाहीतर आणि बारशाचं गाणं असो, तर असं ती म्हणायची. तर ते आम्ही हे सादर करणारे आमच्या आईच्या स्मृतीला जागून आम्ही हे खास पूजा आणि ओंकारसाठी हे गाणं आम्ही सादर करणार. आईबाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट, सारेगामा कारवा.
राधा की कान्हा, राधा की कान्हा, राधा